फ्लेक्सो सॉफ्टवेअरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फ्लेक्सो सॉफ्टवेअरमध्ये पाहणार आहोत की ऑर्डर कशी बनवायची किंवा इनवॉइस किंवा जॉब कार्ड कसं बनवायचं. फ्लेक्सो सॉफ्टवेअरने खास प्रिंटिंग बिझनेससाठी जॉब कार्ड डिझाईन केलेलं आहे. इतर सॉफ्टवेअरप्रमाणे जसे आयटम सिलेक्ट करणं, क्वांटिटी आणि रेट ही जी पद्धत आहे ऑर्डर क्रिएट करण्याची, ही प्रिंटिंग बिझनेससाठी जास्त उपयोगाची पडत नाही. त्यामुळे प्रिंटिंग बिझनेसची गरज लक्षात घेऊन आम्ही खास ऑर्डर फॉर्म डिझाईन केलेला आहे. तर चला पाहूया की तो ऑर्डर आपण ह्या फ्लेक्सो सॉफ्टवेअरमध्ये कशी क्रिएट करायची. त्यासाठी तुम्हाला न्यू ऑर्डर ह्या उजव्या हाताच्या कोपऱ्यात जे बटन दिलेलं आहे पिंक कलरचं, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू ऑर्डरला क्लिक केल्यानंतर हा तुमचा ऑर्डर फॉर्म ओपन होतो. हा ऑर्डर फॉर्म खास प्रिंटिंग बिझनेससाठी डिझाईन केलेला आहे. जसं की आपण यात पाहू शकता की इथे प्रिंटिंग बिझनेसच्या गरजेप्रमाणे ऑर्डरचे 4 सेक्शन केलेले आहेत. फ्लेक्स आयटम्स हा ज्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचं बिलिंग हे एरियावर म्हणजेच स्क्वेअर फुटावर किंवा स्क्वेअर इंचावर होतं, त्यासाठी हा फ्लेक्स आयटम्स नावाचा सेक्शन क्रिएट केलेला आहे. डिजिटल प्रिंट किंवा स्टिकर्स या छोट्या गोष्टींसाठी जिथे क्वांटिटी कमी असते त्यासाठी हा डिजिटल आयटमचा सेक्शन केलेला आहे. पॅम्पलेट, ब्रोशर्स जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर त्यासाठी ऑफसेट आयटम्स नावाचा सेक्शन क्रिएट केलेला आहे. आणि ह्या व्यतिरिक्त तुमचे काही क्वांटिटी बेस्ड प्रिंटिंग असेल जसे की ट्रॉफीज असतात, मग असतात, त्यासाठी अदर आयटम्स नावाचं सेक्शन क्रिएट केलेलं आहे. तर ऑर्डर बनवताना आपण फक्त कस्टमरला सिलेक्ट करायचं आहे. मी इथं कस्टमर सिलेक्ट केला भारत इंडस्ट्रीज. तुम्ही कस्टमर त्याच्या नावावरनं किंवा मोबाईल नंबर दोन्हीवरून सिलेक्ट करू शकता. मी कस्टमरचा सिलेक्ट केला. कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कस्टमरचा त्याचा बॅलन्स दिसतो आणि त्याचा GST नंबर जर तुम्ही एंटर केलेला असेल तर GST नंबर दिसतो. जर कस्टमर नवीन असेल, तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये त्याची आधी एंट्री झालेली नसेल, तर तुम्ही या प्लस बटनावर क्लिक करून नवीन कस्टमरची एंट्री करून घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचे आहेत. बाकीची डिटेल्स भरपूर कस्टमरची तुम्ही टाकू शकता, परंतु कंपल्सरी तुम्हाला नाव टाकायचं आहे. कस्टमर सिलेक्ट केल्यानंतर मी इथे तुम्हाला फक्त मीडिया सिलेक्ट करायचं आहे. मी इथं स्टार फ्लेक्स सिलेक्ट केला आणि विड्थ आणि हाईट 10x10 टाकलेले आहे मी इथे आणि 5 क्वांटिटी मी इथे टाकलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता की मी स्टार फ्लेक्स सिलेक्ट केल्यानंतर इथे टोटल 500 स्क्वेअर फूट एरिया आलेला आहे आणि पर स्क्वेअर फूट रेट 10 रुपयाने 5,000 रुपये ऑर्डरची अमाऊंट झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जर डिझाईन चार्जेस किंवा बाकीचे रिबीट वगैरे एक्सेट्रा चार्जेस लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता. तुम्ही बघू शकता तर 5,500 रुपये बिल झालेलं आहे. यामध्ये आपण अजून 2-3 प्रकारच्या ॲड-ऑन्स केलेले आहेत. जसे की हा जो 10 रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे, हा मी कस्टमर वाईज वेगवेगळा रेट सेट करू शकतो. जसे की आता इथे भारत इंडस्ट्रीज सिलेक्ट आहे म्हणून इथे 10 रुपये रेट पर स्क्वेअर फूट आला. जर मी इथे फेमस फर्निचर नावाचा कस्टमर सिलेक्ट केला तर तुम्ही पाहू शकता हाच रेट 12 रुपये झालेला आहे. म्हणजेच तुम्ही इथे कस्टमर वाईज वेगवेगळे रेट सेट करू शकता. कस्टमर वाईज नाही तर तुम्ही कस्टमरचे वेगवेगळे ग्रुप तयार करू शकता आणि ग्रुप वाईजसुद्धा तुम्ही रेट सेट करू शकता. जसे की तुमच्याकडे 100 कस्टमर आहेत आणि 25 कस्टमरला तुम्हाला एक रेट ठेवायचा आहे. बाकीच्या 50 किंवा उरलेल्या 25 कस्टमरला तुम्हाला वेगळे रेट ठेवायचे असतील तर तुम्ही कस्टमरचे ग्रुपिंग करू शकता. इथे तुम्ही नवीन कस्टमर क्रिएट करता, त्यावेळेस तुम्हाला सॉफ्टवेअर क्रिएट ग्रुप नावाचे फॅसिलिटी दिलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रीमियम कस्टमर्स, थर्ड पार्टी कस्टमर्स, कॅनवायझर असे वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यांना रेट सेट करू शकता. तर हा झाला ग्रुप वाईज रेट किंवा कस्टमर वाईज रेट सेट करण्याची फॅसिलिटी. आणि कस्टमर वाईज रेट सेट केलेला असेल तरी पण तुम्हाला ऑन द स्पॉट त्या पर्टिक्युलर बिलासाठी रेट चेंज करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता. जसे की मी इथे आता 10 रुपये पर स्क्वेअर फुटाच्या ऐवजी 11 रुपये पर स्क्वेअर फूट करत आहे. त्याचप्रमाणे जर तुमची डिजिटलची त्याच कस्टमरची काही ऑर्डर असेल तर तुम्ही डिजिटलच्या आयटमची ऑर्डर इथं सिलेक्ट करू शकता. जसे की मी इथं सिलेक्ट केलं डिजिटल प्रिंट, मीडिया सिलेक्ट केला मी 108 GSM, साईज आहे माझी 18x23चा पेपर आणि इथं साईड मी सिलेक्ट केली सिंगल साईड आणि बोथ साईड. ह्या साईडचा तुम्हाला दुहेरी उपयोग आहे. जसे की ह्या साईडवरनं तुम्ही तुमच्या मशीनची रीडिंग किंवा काउंटरसुद्धा मॅनेज करू शकता. जसे की समजा तुमच्या मशीनची करंट रीडिंग 1000 रुपये आहे, माझी मशीनची तुमची करंट रेटिंग ही 1000 आहे आणि तुमच्या इथे जर 50 किंवा 10 जर प्रिंट झाल्या तर सॉफ्टवेअर तुमचा मशीनची रीडिंग इकडे वाढवते. आणि जर तुम्ही इथं बोथ साईड्स केल्या तर तुमची मशीनची रीडिंग ही दुपटीनेच म्हणजे ह्या केसमध्ये 20ने वाढते. ह्याचा फायदा तुम्हाला असा होतो की जेणेकरून तुम्ही
दिवसभरातली मशीनची रीडिंग ही संध्याकाळी चेक करू शकता. सॉफ्टवेअरसुद्धा तुम्हाला मशीनची रीडिंग देतं, की आज दिवसभर तुमच्या किती रीडिंग झालेलं आहे. जेणेकरून तुम्हाला मशीनची रीडिंग आणि सॉफ्टवेअरची रीडिंग ह्याच्यातला डिफरन्स समजून आज दिवसभरात तुमच्या किती डिजिटल प्रिंटचा वेस्टेज गेलेला आहे हे कळू शकतं. डिजिटल प्रिंटमध्ये कस्टमर वाईज रेट्स सोबतच अजून एक्स्ट्रा फीचर दिलेलं आहे ई-फ्लेक्सोमध्ये, ते म्हणजे स्लॅब वाईज रेट. स्लॅब वाईज रेट म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर क्वांटिटीपर्यंत पर्टिक्युलर रेट सेट करू शकता. जसे की तुम्ही आता इथे पाहू शकता डिजिटल प्रिंट 108 GSM 18/23 ब्लॅक अँड व्हाईट बोथ साईडसाठी मी इथे 10 क्वांटिटी टाकल्या तर ₹25 रेट आला. जर माझ्या 50 क्वांटिटीच्या पुढे जर वेगळा रेट असेल तर मी इथे समजा 55 क्वांटिटी टाकल्या तर तुम्ही इथं पाहू शकता की हा रेट 25च्या ऐवजी 20 झालेला आहे. इथं मी समजा 105 क्वांटिटी टाकल्या तर तो रेट अजून ₹15 झाला. म्हणजे जसं तुम्ही क्वांटिटी वाढता आणि तुम्हाला रेट कमी कमी करत जाण्याची तुमची बिझनेस करायची पद्धत असेल तर त्यासाठी हे फीचर तुमच्यासाठी उत्तम आहे. तसेच ऑफसेट बिझनेससाठी तुम्ही इथं बल्क क्वांटिटी वाईज रेट सेट करू शकता. जसे की तुम्ही इथं पाहू शकता मी इथं लिफलेट्स किंवा पॅम्पलेट सिलेक्ट केले, मीडिया सिलेक्ट केला मी एक्सेल बोर्ड 100 GSM, साईज सिलेक्ट केले मी A5 आणि मी क्वांटिटी सिलेक्ट केली 1000 क्वांटिटी सिलेक्ट केल्यानंतर इथे एक अमाऊंट आलेलं आहे. मी जर 2000 क्वांटिटी सिलेक्ट केली तर ₹1400 अमाऊंट आलेले आहे. ह्याचाच अर्थ तुम्ही ऑफसेटच्या सेक्शनमध्ये क्वांटिटी वाईज रेट ठरवू शकता. तसेच अदर आयटम्समध्ये तुम्हाला पूर्ण फ्री हँड दिलेला आहे. ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे जॉब कार्ड बनवू शकता. जसं की मी ट्रॉफीजचं जॉब कार्ड बनवतोय, स्टँडर्ड साईज म्हणून मी टाकतोय किंवा मी इथं टाकू शकतो स्मॉल साईज ट्रॉफीज आणि इथं क्वांटिटी आहे 10 ट्रॉफीज. त्यांचा रेट आहे ₹250 पर पीस. अशा प्रकारे मी इथं ₹2500 माझे ट्रॉफीजचे झालेले आहेत. आणि तुम्हाला ह्या सर्व जॉबला नावसुद्धा देता येईल. जसं की समजा असं हा कुठल्या इव्हेंट कंपनीचा जॉब आहे आणि ह्या जॉबवर तुमचा डिझायनरही तुम्हाला सिलेक्ट करता येतो की गणेश नावाच्या डिझायनरनी ह्या जॉबवर काम केलेलं आहे किंवा करत आहे. तुम्ही पाहू शकता हा डेटवरती आलेला आहे. ही डेट तुम्ही चेंज करू शकता. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लेक्स मीडियाचे ₹6000 अमाऊंट, डिजिटलची ₹1575 अमाऊंट, ऑफसेटची ₹1400 अमाऊंट आणि ट्रॉफीची ₹2500 अमाऊंट अशी सॉफ्टवेअरने टोटल ₹11,475 अमाऊंट इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ह्याचाच अर्थ की जरी तुम्ही वेगवेगळे जॉब कार्ड बनवले असेल तरी बिलिंग करताना सॉफ्टवेअर तुम्हाला एकाच प्रिंटमध्ये किंवा एकाखाली एक सगळे तुम्हाला बिल तर कॅल्क्युलेट करतो. आता जर कस्टमर तुम्हाला पूर्ण पेमेंट करत असेल तर तुम्हाला इथं फक्त ॲक्सेप्ट फुल पेमेंटवर क्लिक करायचं आहे. परंतु जर कस्टमर फुल पेमेंट नसेल करत, फक्त ॲडव्हान्स देत असेल तर तुम्हाला इथं ॲडव्हान्स टाकण्याची फॅसिलिटी दिलेली आहे आणि ती ॲडव्हान्स तुम्ही कॅश, जीपे, फोनपे इत्यादी वेगवेगळ्या पेमेंट मोडने ॲक्सेप्ट करू शकता. तुम्ही अदर दॅन कॅश काही सिलेक्ट केलं तर सॉफ्टवेअर तुम्हाला बँक सिलेक्ट करण्यासाठी पण ड्रॉपडाऊन देतो. तसंच हे बिल तुम्ही कस्टमरला WhatsApp किंवा मेलवर पाठवू शकता किंवा ऑटोमॅटिक पाठवू शकता किंवा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही काही कस्टमरला पाठवू शकता. जर पाठवायचं असेल तुम्हाला इथे क्लिक करायचं असेल आणि नसेल पाठवायचं तुम्ही इथं अनक्लिक करू शकता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की माझी ऑर्डर क्रिएट झालेली आहे. जर मला मल्टिपल क्वांटिटी असेल मल्टिपल ऑर्डर्स असतील तर मी इथं मल्टिपल ऑर्डर पण सिलेक्ट करू शकतो वेगवेगळ्या एकाच कस्टमरच्या किंवा मी इथनं क्लोज करू शकतो. अशा प्रकारे माझी ऑर्डर सेव्ह झालेली आहे आणि आता मी या ऑर्डरला सेव्ह करत आहे. अशा प्रकारे ऑर्डर सेव्ह झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ऑर्डरच्या जो पेजवर इथं आलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या सर्व ऑर्डर पाहू शकता. जसं की तुम्ही आत्ता आपण जी नवीन लेटेस्ट ऑर्डर बनवली होती ती ह्या टेबलच्या टॉपला दिसत आहे. ही ऑर्डर तुम्ही पाहू शकता. इथे जसे की आत्ताच्या ऑर्डरची डेट, त्याचा नंबर, त्याचा कस्टमर नेम, मोबाईल नंबर, 11,475 अमाऊंट झाली होती, बॅलन्स एवढा आहे आणि इथं तुम्ही स्टेटसही चेक करू शकता. ह्या आपल्या ऑर्डरमध्ये कस्टमरने आपल्याला ॲडव्हान्स दिला होता आणि काही बॅलन्स पेंडिंग होता म्हणून ऑर्डरचा स्टेटस पार्शली पेड म्हणून आलेला आहे. तुम्ही इथे वरती फिल्टरमधील सर्व पार्शली पेड्स ऑर्डर पाहू शकता किंवा सर्व अनपेड ऑर्डर्स पाहू शकता किंवा तुम्ही सगळ्या पेड ऑर्डर पाहू शकता, सगळ्या ऑर्डर पाहू शकता. तसेच तुम्हाला एका पर्टिक्युलर पार्टीच्या सगळ्या ऑर्डर पाहिजे असतील त्या त्यातही पाहू शकता. ह्या प्रकारच्या ॲडव्हान्समध्ये गोष्टी रिपोर्ट्स या मॉड्यूलमध्ये आहेच, तरीसुद्धा मी तुम्हाला इथे या काही गोष्टी दाखवल्या आहेत. तसेच तुम्हाला जर कस्टमरला WhatsAppला प्रिंट गेलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा प्रिंट काढून द्यायची असेल, तुम्ही या प्रिंट बटनावर क्लिक करता आणि तुमची इथं प्रिंट सॉफ्टवेअर जो पण तुम्ही बघू शकता स्टार फ्लेक्स, डिजिटल प्रिंट, पॅम्पलेट, ट्रॉफी सर्व एका बिलामध्ये आलेलं आहे. ही बिलाची प्रिंट तुम्ही कस्टमरला देऊ शकता. अशा प्रकारे मी इथं बिलाची प्रिंट क्लोज केलेली आहे.
सॉफ्टवेअरमध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे कस्टमर्स इंचामध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये डायमेन्शन्स टाकतात आणि स्क्वेअर फुटामध्ये कन्वर्ट करतात बिलिंग करताना, त्यांच्यासाठी सॉफ्टवेअर ई फ्लेक्सोमध्ये एक महत्त्वाचे फीचर आहे. जसे की आत्ता तुम्ही पाहू शकता, मी सेटिंगमधून काही सेटिंग ऑन केल्या आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे नॉर्मल फ्लेक्स सिलेक्ट केला आणि मी इथे एंट्री केली 100 इंच बाय 90 इंच. तर तुम्ही पाहू शकता की 100 इंचाला सॉफ्टवेअरने ऑटोमॅटिक 8.5 स्क्वेअर फुटामध्ये आणि 90 इंचाला 7.5 स्क्वेअर फुटामध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट केलेलं आहे. जेणेकरून जरी तुमच्या मेजरमेंट्स इंच किंवा सेंटीमीटरमध्ये टाकत असाल तरी सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक त्यांना स्क्वेअर फुटामध्ये कन्वर्ट करून घेतं. तर हे असं खास प्रिंटिंग बिझनेसच्या गरजा आणि प्रॉब्लेम्स लक्षात घेऊन हे जॉब बनवलेलं आहे. ह्या सॉफ्टवेअरमध्ये अजूनही प्रिंटिंग बिझनेससाठी खूप साऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्या तुम्हाला आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमधून दाखवतच राहू. जॉब कार्ड हा सर्वात महत्त्वाचा आणि गरजेचा पार्ट असल्यामुळे ही व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद.